मित्रांनो, पिंटूज रिअल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे. तर आज मी चाललेलो आहे नरगेवाडी या ठिकाणी. आणि नरगेवाडी ठिकाणी म्हणजे 20 किलोमीटर नरगेवाडी आहे गाव. त्या गावामध्ये मी काम देखील केलेलं आहे. पण पुन्हा एकदा त्यावेळी मी व्हिडिओ काय केलेला नव्हता. पण आता तुम्हाला दाखवतो की जाता जाता एरिया दाखवतो. तर नरगेवाडी गावातील वेडीवाकळी वळणं आणि सुंदर असा परिसर, नरगेवाडीला जाताना सुंदर असा परिसर पण मस्त बघण्यासाठी मिळतो. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असंच खेडेगावातील वातावरण व खेडेगावातील माहिती तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, आता थांबलेलो आहे आपण नरगेवाडी या रोडच्या बरोबर रोडमध्येच थांबलेलं आहे. आणि इकडे एरिया बघू शकताय, मस्त असा सुंदर वातावरणात एरिया आहे. डोंगरावर ते गाव आहे. मात्र हे जे पुढील गाव दिसते, हे पुढे जे गाव आहे ना, हे शिर्ली माळ्याची शिर्ली असं या गावाचं नाव आहे. आणि माळ्याच्या शिर्लीमधून जवळजवळ नरगेवाडी 10 किलोमीटर आहे. आणि कोल्हापूरतून मात्र 30 किलोमीटर नरगेवाडी आहे. तर हा एरिया तुम्ही बघू शकताय. हा रोड नरगेवाडीला जातो. आत्ता नवीन रोड झालेला आहे. आणि इथं रोड काय, मी ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी काय रोड व्यवस्थित नव्हता. तर मस्त असं डोंगर रांगा पण इकडं बघण्यासाठी मिळतात. मस्त असा एरिया. तर मित्रांनो, ही दगडाची खाण आहे. तुम्हाला दगडाची खाण देखील दाखवतो. हे बघू शकताय, दगडाची खाण. आणि दगडं जे घरला वापरण्यासाठी जे दगडं वापरले जातात ते तुम्हाला दगडाची खाण बघू शकता. हे सर्व दगडं ह्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये गुंड असं म्हणतो. म्हणजे ह्या दगडाच्या वरनं आपण जायला लागलो आहे उड्या मारून. तर ही बघू शकताय, दगडाची मोठी अशी खाण आहे. या काळ्या पाषाणामधून घरांच्यासाठी दगडाचा वापर केला जातो. आणि त्या दगडांना घडवले देखील जाते. वेगवेगळे हत्यारं बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, हा काळ्या पाषाणाचा दगडांचा. खाली देखील जमिनीमध्ये दगडच आहेत पूर्ण. हे बघू शकताय, जेवढे खोदल तेवढं संपूर्ण दगडं मिळतात. बघू शकताय, बरोबर डोंगरच खोदून ही दगडांची खाण तयार झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो, हे दगडं मात्र रस्त्याच्या वगैरे कामासाठी वापरले जातात. आणि घरं बांधण्यासाठी किंवा पाया वगैरे बांधण्यासाठी ह्याचा वापर दगडांचा मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि दगडापासून हत्यार पण वेगवेगळे तुळस वगैरे बनवले जाते. ते हे जे खण आहे ह्याच्यातूनच त्या दगडाचा वापर घेतला जातो. दगड आयात निर्यात होतात आणि त्याचा वापर हत्यार बनवण्यासाठी केला जातो मित्रांनो. तर बघू शकता, मोठीच्या मोठी जवळजवळ ह्याचा एरिया नाही म्हटलं तरी 50 फूट उंची आणि रुंदीला जवळजवळ 100 फूट रुंदी अशी ह्या खणीचा लांबी आणि रुंदी आहे. बघू शकता मित्रांनो. तर चला पुढल्या एरियाला जाऊया. मस्त असं वातावरण आहे इकडं, सुंदर असं. हे दगडं पण देखील मोठी पडलेले तिथं. तर चला जाऊया आपल्या गाडीहून पुढच्या ठिकाणाला. चला मित्रांनो, इथं आपण थांबलेलं आहे. आता काम कसलं चालू आहे बघूया, दाखवतो तुम्हाला. बहुतेक बोरचं काम चालू आहे मित्रांनो.
तर मित्रांनो, आता जिथं मी व्हिडिओ करत होतो तिथं दोघं तिघं मेंबर होते आणि ते म्हटले तर भैया यहाँ पे मत करना व्हिडिओ, व्हिडिओ अलाउड नाही आहे असं म्हणत आहेत. पण मी काय नाही त्यांचं, आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं लागते. तर जरा पुढं आपण आलेलो आहे आता आणि तुम्हाला दाखवतो इथला पण एरिया. तर हा मध्ये आपण तिथून पुढे एक अर्धा किलोमीटर आलो आणि जरा थोडा वेळ थांबूया म्हटलं. इथं शेती पण बघू शकताय, डोंगर, पूर्ण डोंगर रांग आहे. नरगेवाडीच्या खालीच, गावाच्या खाली ही संपूर्ण अशी डोंगर रांग आहे. आणि तिथंच नरगेवाडी गावातील सर्व शेतकरी वगैरे शेती देखील करतात आणि भात वगैरे लावण, परत आंब्याची देखील इथे मोठ्या प्रमाणात बाग आहे बघू शकताय. आंबा, काजू या प्रमाणात बाग देखील आहे इथं. पूर्ण तिथंपर्यंत संपूर्ण एरियापर्यंत पूर्ण आंब्याची आणि काजूची बाग आहे मित्रांनो. तर अशी ही डोंगर रांगावर पण शेती केली जाते गावामध्ये, खेड्या गावामध्ये. तर चला मित्रांनो, आपण जाऊया आता डायरेक्ट पुढं. बघूया कुठे एरिया चांगला दिसला तर तिथं आपण थांबणारच आहे नक्की. बघा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या. तुम्हाला बोललेलं होतं की मी मध्ये एरिया कुठला चांगला दिसला तर मित्रांनो, तुम्हाला बोललेलं होतं मी की चांगला एरिया दिसला की मी थांबणारच आहे. त्यामुळं काय वाट बघण्याची जास्त गरज नाही. तर इथं मी थांबलेलो आहे आता साईटलाच, म्हणजे जिथं भाताची शेती होती तिथंच थांबलेलो आहे आणि एरिया पण चांगला आहे आणि तुम्हाला दाखवतो बघा. तर ही बघू शकता ही शेती, नरगेवाडी गावातील शेतकऱ्यांची शेती. आणि इथं भात हे मोठ्या प्रमाणात भाताची शेती केली जाते. तर बघू शकता होळ्या घातलेल्या आहेत, होळ्या, भात कापणी झालेल्या आणि होळ्या घातलेल्या इकडं शेतामध्ये बघू शकता एरिया. मस्त असा सुंदर. कसं वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कमेंट करा चांगली. ह्या रोडनं आपण आलेला आहे. चला आपण याला जायचं आता सरळ या मार्गे रोडला आणि पुढं देखील डोंगर रांग आहेत. बघूया आणखीन कुठं चांगला एरिया गावला तर थांबूया मित्रांनो. काय विषय